असं सांगितलं जातं धनातील राहुदेव म्हणजे मोठे कर्ज, फसवणूक किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे त्या ठिकाणी फसवणूक होणं अशा गोष्टी घडतात. धनस्थानाचे अधिपती म्हणजे धनेश शुक्रदेव होतात आणि त्याचबरोबर राहुदेव आणि शुक्रदेवांची परम मैत्री आहे, कारण ते शुक्राचार्य दैत्यांचे गुरु आहेत, त्यामुळे विशेष त्यांची मैत्री आहे. मग अशा वेळेस धनस्थानातील राहुदेव काय करतात तर तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची वारंवार संधी आणून देतात. मग त्या संधीमध्ये पाहताना आपण लाभस्थानाची स्थिती पाहिली पाहिजे, दशमस्थानाची स्थिती पाहिलीच पाहिजे. त्याचबरोबर राहुदेवांची दृष्टी, पंचम आणि सप्तम दृष्टी जर दशमेशावर येत असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी व्यापारातनं किंवा नोकरीतनं पैसा जो मिळवलेला आहे तो योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकता. कुठल्याही स्थानावरती ते जेव्हा दृष्टी देतात त्यावेळेस त्या ठिकाणची फळे कमी करत असतात, त्यामुळे धनस्थानावरती जेव्हा त्यांची दृष्टी येते त्यावेळेस तुमचं आरोग्याचं थोड्याशा तक्रारी निर्माण करतात, कारण पंचम दृष्टीने ते षष्ठाला पाहत असतात.